आमचा नाश्ता वगैरे करून झाला आहे आणि मी आता घेते सिनोचा थोडा होमवर्क. त्याचं मॅथ्सचं जरा त्याला सॉल्व करायला देते क्वेश्चन इकडं, आणि बघू आपण कसं सॉल्व करते ते. तर इथे आता आपले कपडे सर्व जुळून झालेले आहेत. तर इथे आता मी नाश्त्याला अंडा घोटाळा बनवलेला आहे आणि इथे ब्रेड पण बघा. हॅलो, नमस्ते, वेलकम टू माय चॅनल. तर सर्वांना अगोदर गुड मॉर्निंग. आणि आत्ता माझं सकाळचं सर्व रुटीन म्हणजे काम आहे ना ते झालेलं आहे बहुतेक, आणि ती मावशी आली का मग करील ते बाकीचं राहिलेलं काम. आणि सकाळीच मी त्यांना नाश्ता वगैरे करून पाठवलेला आहे. सिनो आत्ताच उठलं आहे, बसलं आहे तिथे. आता मी पण आता नाश्त्यामध्ये मला शनिवार उपवास नसतो, त्यामुळे मी अंडा ब्रेड वगैरे खाईन आणि त्यांच्यासाठी मग व्हेज काहीतरी बनवायला लागेल जेवण. तर बघू आता मावशी आली का तिच्यासोबतच करू नाश्ता. तोपर्यंत थोडी एडिटिंग वगैरे करत होती मी. तर चला माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा. तर चला बघूया आपण सिनोला काय नाश्त्यामध्ये पाहिजे. सिनो, तुला काय पाहिजे नाश्त्यामध्ये? नाश्त्यामध्ये काय पाहिजे? अंडा बॉईल एग्स पाहिजे ना. तर चला त्याला आपण आता अंडी उकडून देऊया खायला. त्याला असं म्हणजे उकडलेले अंडी म्हणजे अशी मीठ मसाल्याच्या सोबत खायला आवडतात. तर चला तेच बनवूया आता. त्या अगोदर तुम्हाला माझी झाडं दाखवते कशी झालीत बघा. आणि बाल्कनीतली पण झाडं बघा कशी झाली, मस्त बहरलेली आहेत. आता हे आहेत ना थोडे, हे मी कट करीन. अशी कट केली ना का ती जरा हेल्दी होतात जास्त, नाहीतर ते असं म्हणजे वाढत नाही जास्त व्यवस्थित. हे बिनकामाची असतात. काय माहिती आता आपली बाल्कनी कधी होईल, तर एकदा कंप्लीट झाली ना का बरं वाटेल. चल त्या गॅलरीतून तुम्हाला मी दाखवते आमच्या डोंगराचा नजारा. पावसाळ्यात तुम्ही बघितलं असेल किती छान दिसतोय, पण आता उन्हाळ्यात बघा कसं दिसतोय. बघू शकता तुम्ही उन्हामध्ये कसं झालंय, करपलंय सगळं. जिथे जिथे ग्रीनरी राहिली बाकी सगळं असं करपलंय सगळं. आणि इथे आता मावशी वाटतं कपडे धुते. आमचं गार्डन पण बघा उन्हामध्ये किती आता हे झालं आहे. उन्हाच्या मुळे असं नाही, पाणी वगैरे घालतात, पण तो धूळ बसते ना त्याच्यामुळे झाडं बघ कशी झाली. गाडीच बघा खूप धूळ.
इथे चहा पण ठेवला आहे मी आणि इथे अंडी बॉईल करत ठेवली. सिनोचा रूम बघूया. रात्रभरी असा पसारा करतो, तर चला क्लीन करते ते अगोदर. ते आता सेनोचा रूम क्लीन झालेला आहे. ते आल्यावर फक्त आता झाडू आणि लादी करू. तर अशी अंडी लागतात सेनोला, तर मी त्याला आता खायला देते. तर इथे आता मी नाश्त्याला अंडा घोटाला बनवलेला आहे आणि इथे ब्रेड पण बघा केले आणि हाच टिफिनला पण द्यायचा आहे त्याला. तर चला आता आम्ही हा नाश्ता एन्जॉय करतो. आमचा नाश्ता वगैरे करून झाला आहे आणि मी आता घेते सिनोचा थोडा होमवर्क. त्याचं मॅथ्सचं जरा त्याला सॉल्व करायला देते इक्वेशन इकडं आणि बघू आपण कसं सॉल्व करतो ते. म्हणजे अजून आता 1 तास आहे त्याला, त्याच्यामध्ये बरं त्याचं मी थोडी स्टडी घेते. करशील ना सॉल्व? चालेल. हा घेतलास का याच्यामध्ये इन्वॉल्व केलास? प्लस करायचा आहे ना तो. 2 कसा येईल तिथं? 3. आता बघ इथं 2 5 10. 10चा 0 इथं 1 बरोबर. 2 5 2 5 10. 10 + 1 11. हां, मग इथे किती येईल? 1. हां 1 वापस. आणि इथं पण येईल ना 1. 11 बोलला तर पूर्ण कशाला खोडतं? 3 3 6 3 3 9 3 4 12 3 5 15 3 6 18 3 7 21 3 8 24. तर आता संध्याकाळची 4:45 वाजलेत आणि बाहेरचा नजारा बघा. पाणी बघा किती मस्त असं शांत दिसते. एकदम स्वच्छ पाणी झालं. आणि आता इथे कपडे काढलेत धुवलेले, ते आता झुलून घेते मी.
इथे आता आपले कपडे सर्व जुळून झालेले आहेत. मस्त अशा प्रॉपर घड्या घातलेल्या आहेत बघा. आणि हे सेक्शन पण बनवलेत, आता मला ठेवायला पण इझी पडतात. आता स्कूलमध्ये कुठं रे चालली हो? आत्ताच आला होता, लगेच फ्रेंड आला त्याला बोलवायला. चला आता किचनमध्ये बघा, ही भांडी वगैरे येते मी रचून. तर हे तांदूळ आणलेत मी, ते स्टोअर करण्यासाठी हा डब्बा मी घासून ठेवला आहे आता. तर हा स्वच्छ एकदम म्हणजे असा सुकला ना कडक की त्याच्यानंतरच मी ठेवणार आहे. बाकी हे पण तांदूळ आहेत आणि हे सर्व मी स्टोरेज करून आता व्यवस्थित ठेवते. इथे माझ्या भाकरी झाल्यात, भात इथे लावला आहे आणि मसूरची डाळ बनवली. नुसती डाळ आहे, त्याच्यात काय टाकला नाही, नुसता भाजी नाही म्हणजे टाकली काय. आणि ही पालक, त्यामध्ये बटाटा टाकला. ते ताट वाढते मी आता यांना जेवायला. तर आम्ही आता जेवून वगैरे घेतो आणि नंतर मग सिनो आला का सिनोला जेवण देते. नंतर मग किचनचं सर्व क्लीन करते मी. हे बघा किती झालं आहे. आणि हे डबे जर सुकले तर याच्यात मी तांदूळ स्टोअर करून ठेवेन. तर चला माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा. आता किचनची क्लिनिंग झालेली आहे माझी. तांदूळ आता उद्याच भरेन, कारण डबे सुकले नाही, तर हे उद्याच भरेन. तर आज दिवसभरात मी काय काय केलं आहे हे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आणि तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. जर माझा आजचा व्लॉग तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया आता आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड गुड नाईट.